नमस्कार मित्रांनो, राहुल गांधी यांचा तुफानी हल्ला. मोदींनी देश अमेरिकेला विकला. एप्स्टीन फाईल आणि अदानीवरील खटल्यामुळे ट्रम्प पुढे लोटांगण. काय आहे ही भारताबद्दलची सर्वात मोठी बातमी हे आपण या चॅनलवरती बघणार आहोत. काय म्हणाले आहेत राहुल गांधी की मोदींनी देश हा अमेरिकेला विकलेला आहे आणि खरंच हा सत्य घटना आहेत. चला तर मग बघून घेऊया आपण ही बातमी. अमेरिकेतील मुक्त व्यवहार करारावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारवर तुफानी हल्ला चढवला. हा करार म्हणजे नरेंद्र मोदींनी दबावाखाली येऊन केलेली तडजोड आहेत. एप्स्टीन फाईलमधील गुपित आणि गौतम अदानीवरील खटल्यामुळे मोदींनी ट्रम्प पुढे लोटांगण घातले आहेत. देशाने कष्टाने मिळवलेले सगळं काही विकलं आहे. संपूर्ण देशच अमेरिकेला विकला आहे अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली आहेत. अमेरिकेसोबत मुक्त व्यवहार करारावरून हिंदुस्थानने काल शिक्कामोर्तब केला. ट्रम्प यांनी सोमवारी रात्री याची घोषणा केली. त्यानंतर हिंदुस्थानचे वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी त्याला दुजोरा दिला. संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी या करारावर भाषण केलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं. अमेरिकेशी होणारा व्यवहार करार 4 महिन्यापूर्वीपासून थांबला होता. या 4 महिन्यात करारावरच काहीच चर्चा झाली नाहीत. याची कारणे नरेंद्र मोदींना आणि मलाही माहीत आहेत. मात्र काल संध्याकाळी अचानक मोदींनी त्यावर स्वाक्षरी केली. याबद्दल राहुल गांधी यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अमेरिका सरकार खुल्या करत असलेल्या एप्स्टीन फाईलमध्ये नरेंद्र मोदी यांचा उल्लेख आला आहे. त्याचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की एप्स्टीन फाईलमध्ये अजून खूप माल आहेत. या फाईल पूर्णपणे प्रसिद्ध झाल्या नाहीत. त्या फाईलमध्ये काय आहेत याची उत्सुकता देशाला लागली आहे. मात्र अमेरिकेने ते प्रसिद्ध केलेले नाहीत. त्यामुळे मोदी पेशर खाली आलेले आहेत असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे. ज्यांनी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा बनवली तेच आता उद्ध्वस्त करत आहेत. अदानीवर अमेरिकेत एक खटला सुरू आहे. मात्र केवळ अदानी हे त्याचे लक्ष नाहीत. नरेंद्र मोदी यांची आर्थिक तटबंदी हे त्यांचं लक्ष आहे. अदानीवरील खटला हा खरं तर मोदीवरचाच खटला आहे. कारण अदानी हे मोदी आणि भाजपची आर्थिक ताकद आहेत हे त्यांना माहीत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदीवर भयंकर दबाव आहे. कराराच्या माध्यमातून मोदींनी देशातील जनतेने, शेतकऱ्यांनी घाम गाळून, रक्त आटवून मिळालेले सारं काही विकलं आहे. हजारो कोटी खर्चून फुगवलेल्या मोदींच्या प्रतिमेचा फुगा फुटू शकतो याचा अंदाज सत्ताधाऱ्यांना आणि खुद्द मोदींना लागला आहे. त्यामुळे ते मला बोलू देत नाहीत. मोदी घाबरलेत आणि अमेरिकेशी तडजोड केली आहे. पण भारताची आर्थिक स्थिती सध्या व्यवस्थित आहे. पण बाजूच्या देशांची आर्थिक स्थिती व्यवस्थित आहेत का? याकडे आपण थोडं लक्ष देऊया. मग बांगलादेशची जी आर्थिक स्थिती आहे याकडे थोडं लक्ष देऊया. 2026च्या सुरुवातीला बांगलादेशमध्ये महागाई, आर्थिक दबाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अन्न सुरक्षेचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुमारे 1.6 कोटी लोक तीव्र अन्न असुरक्षिततेचा सामना करत असून वाढत्या किमतीमुळे सरकारला भारतातून तांदूळ आयात करणे आणि रमजान दरम्यान स्वस्त दरात अंडी, दूध उपलब्ध करून देणे भाग पडले आहे. हा झाला बांगलादेशमधील आर्थिक स्थिती ढासळल्याचा इतिहास. पुढे जाऊया आपण पाकिस्तान देशातील आर्थिक स्थिती कशी आहे. पाकिस्तानमध्ये भीषण आर्थिक संकटामुळे अन्नधान्याची तीव्रतर टंचाई असून 2024-25 मध्ये सुमारे 21 दशलक्ष म्हणजे 6 कोटी लोक अन्न सुरक्षेच्या समस्येला तोंड देत आहेत. गव्हाच्या किमतीत प्रचंड वाढ, महागाई आणि गरिबीमुळे अनेक कुटुंब उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. सुमारे 11 दशलक्ष लोक गंभीर अन्न टंचाईचा सामना करत आहेत असं अहवालात सांगितलं आहे आणि ते सत्य पण आहेत. यानंतर आपण जाऊ इराणकडे. इराणची आर्थिक स्थिती कशी आहे याकडेही आपण लक्ष देऊया. इराणमध्ये आर्थिक संकट, आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि भीषण दुष्काळामुळे अन्नधान्याच्या किमतीत प्रचंड वाढल्या असून सर्वसामान्यांचे जीवन कठीण झाले आहे. महागाईमुळे निदर्शने होत असून अन्न सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. इराणमधील आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून अनेक भारतीय नागरिकांचा देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हे झाले फक्त 3 देश. असे अनेक देश आहेत की ज्यामध्ये आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळलेली आहे. तर भारताची ही आर्थिक परिस्थिती ही ढासळू शकते. त्यामुळे सर्वसामान्य माणसाने लवकरात लवकर याकडे लक्ष द्या आणि आपल्या परिवाराला वाचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.